विद्यार्थी मित्रांनो 2024 पॅटर्नची फर्स्ट इयरची आता एक्झाम एकदम तोंडावर येऊ घातली आहे आणि मुलांना अभ्यासासाठी प्रीवियस इयरचे पेपर पण नाहीये. सो मुलांचं कन्फ्युजन होतंय. जसं 2019 चे फर्स्ट इयर मुलं होते त्यांना प्रीवियस पेपर असायचे, अभ्यासाला रेफरन्स असायचा, पॅटर्न कसा असेल, कितीला पासिंग असती, किती मार्कला युनिट येतात, सगळी आयडिया क्लिअर होती. पण 2024 पॅटर्नची एक्झाम तोंडावर आली आणि 2024 पॅटर्नच्या फर्स्ट इयरच्या पोरांना पूर्ण ब्लँक आहे. अजूनही कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी आलेली नाही की आपण काय रेफर करायचं, एक्झाम कशी असेल, कशा प्रकारचा पॅटर्न असेल. सो या सगळ्या गोष्टी इथे मी क्लिअर करणार आहे. सो मित्रांनो, ज्या मुलांना 2024 पॅटर्नच्या आता फर्स्ट इयरला आहेत त्यांनी काळजी नका करू, तुमच्या एक्झाम पॅटर्न विषयी सगळ्या आयडिया मी क्लिअर करणार आहे. व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा. आपल्या पोरांना, आपल्या सगळ्या मित्रांना या आयडियाज क्लिअर झाले तर त्यांना सुद्धा एक्झाम खूप सोपी जाईल. मित्रांनो बघा, 2019 पॅटर्न आणि 24 पॅटर्न मधले मुख्य काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जसं की 2024 पॅटर्न मध्ये आता अभ्यासाला 5 युनिट आहेत आणि 2019 पॅटर्न मध्ये अभ्यासाला आधी 6 युनिट होते. लक्षात ठेवा, 19 पॅटर्न मध्ये 6 युनिट असायचे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, तर ती तेच 2024 पॅटर्न मध्ये 5 युनिट आहे. याचा अर्थ अभ्यासक्रम कमी झालाय का? तर मुळीच नाही. अभ्यासक्रम 6 युनिट जे होते तेवढेच 2019-24 पॅटर्नला पण आहेत. फक्त जे 6वा युनिट होता तो अदर युनिट मध्ये मर्ज केलेला आहे. म्हणजे सब्जेक्ट जेवढा होता तेवढाच आहे, फक्त जो शेवटचा युनिट बाकी युनिट मध्ये मर्ज केला आहे. क्लिअर? आता एक महत्वाचा चेंज हा आहे की 2019 पॅटर्न मध्ये इनसेम जी 30 मार्काची व्हायची ती कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी कंडक्ट करायची, आणि आता तीच 30 मार्काची जी इनसेम आहे ती 3 प्रकारे डिवाइड झाली आहे. ती आता कॉलेज कंडक्ट करते. आधी युनिव्हर्सिटी कंडक्ट करायची ना, आता कॉलेज कंडक्ट करत आहे. सो इथे 30 मार्काची स्पेसिफिक एक्झाम व्हायची. आता ही एक्झाम 3 गोष्टीत डिवाइड केली. एक, पहिलं तर कॉलेजमध्ये ज्या तुमच्या टेस्ट होतील, काही कॉलेज तुमच्या 15-15 मार्काच्या 2 टेस्ट घेतं, काही कॉलेज 20 मार्काची 1 टेस्ट घेतं, काही कॉलेज 30 मार्काची 1 टेस्ट घेतं. हे डिपेंड्स ऑन कॉलेज, आणि त्याच्यातनं कॉलेज तुम्हाला ऍटलीस्ट इथे 20 मार्क देऊन देतं. ओके, टेस्ट ज्या कॉलेज कंडक्ट करतं त्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला असाइनमेंट दिल्या जातात, त्याला समजा 5 मार्क. त्याच्यानंतर काही प्रेझेंटेशन असतील, त्याच्यानंतर तुमचा परफॉर्मन्स असेल, सेमिनार्स असेल, हे कॉलेज ठरवेल. इट्स डिपेंड्स ऑन कॉलेज. तिथे साधारणतः 5 मार्क. अशा प्रकारे तुम्हाला हे 30 मार्क आता कॉलेज तुम्हाला इनसेमचं देत आहे. क्लिअर? 2024 पॅटर्न मध्ये. आणि 19 पॅटर्न मध्ये याची डायरेक्ट एक्झाम युनिव्हर्सिटी घ्यायची. आता 2024 पॅटर्न मध्ये कॉलेज एक्झाम घेईल, असाइनमेंट, परफॉर्मन्स, तुमचे सेमिनार्स वगैरे वेगवेगळं कॉलेज वेगवेगळं करेल. इथे काही फिक्स आता नाहीये, आणि त्याच्यातनं तुम्हाला हे 30 मार्क आता कॉलेज देणार. क्लिअर? आता तिसरा महत्वाचा मुद्दा की एनसेम 2019 आणि 24 दोघी पॅटर्न मध्ये 70 मार्काची होती, पण आता 2019 पॅटर्नला एनसेमला 4च युनिट होते, तर आता 2024 पॅटर्नला एनसेमला फुल 5 युनिट्स आहे. पूर्ण सिलेबस आहे, पूर्ण सिलेबस. आधी 2019 पॅटर्नला 4च युनिट असायचे, तुम्हाला ऑल 5 युनिट्स आहे. तो इथे तुम्हाला आता मेहनत करायची, अभ्यास करायची. इथे तुम्हाला 70 पैकी 28 मार्कांना कंपल्सरी पासिंग आहे. लक्षात ठेवा. म्हणजे इकडे जर 28 मार्क पडले, इकडे कितीही पडो, इथे 28 किंवा 28 पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही पास होणार. इथे तुम्हाला 30 पैकी 30 आहे, बरोबर. इकडे इनसेमला कॉलेजने 30 पैकी 30 दिले आणि इकडे पडले तुम्हाला 27. दोन्ही मिळून तुमचे 57 मार्क होत आहे, तरी तुम्ही फेल आहात. लक्षात ठेवा. इथे तुम्हाला 28 प्लसच पाहिजे. भले असं चालेल की इकडे तुम्हाला पडले आहे समजा 20 मार्क, आणि इकडे आता दोन्ही मिळून 40 झाले, पण इथे 28 कंपल्सरी. इथे किती? 28 कंपल्सरी आहे, बरोबर. सो इथे 28 पडले, दोन्ही मिळून 48 पडले, तरी तुम्ही पास होत आहे. दिस इज पास. क्लिअर? सो इथे 28 किंवा 28 पेक्षा जास्तच मार्क पाहिजे. आणि महत्वाचा चौथा फॅक्टर आहे एक्झाम विषयी काय चेंजेस झाले की एक्झाम पॅटर्न मध्ये लक्षात घ्या, आधी 2019 पॅटर्न मध्ये 4 युनिट्स होते आणि 2.5 तासाची एक्झाम असायची, 2.5 तासाची. आता तुम्हाला 5 युनिट आहे. सो माझ्या मते आता तुम्हाला 3 तासाची एक्झाम असेल. सो मित्रांनो, या महत्वाच्या गोष्टी मी 2024 पॅटर्नच्या मुलांना आता क्लिअर केल्या की आता एक्झाम तोंडावर येते, पॅटर्न कसा असायला हवा, त्यानंतर एक्झाम कशी असेल, किती युनिट्स आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. अजून काही डाऊट्स असले तुमच्या स्पेसिफिक 2024 पॅटर्नच्या एक्झाम विषयी मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि चॅनलवर नवे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी प्रोफेसर मंगेश करे तुमच्या सगळ्या डाऊट्स क्लिअर करेल. आणि आता तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी डिसेंबर मध्ये एक्झाम असणार आहे, त्या एक्झामच्या प्रॅक्टिससाठी नक्की तुम्ही पर्पल हॅट नावाचं आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोर वरनं किंवा ऍपल स्टोर वरनं, ज्यामध्ये तुमच्या प्रत्येक विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आणि एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे, विथ 6 महिने व्हॅलिडिटी. अशा प्रकारे हिंदीमध्ये व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, ते बघा आणि तुमची एंडसेम आत्ता स्कोरिंग करा.